हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत सोयाबीनची सुक्की भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे, 1 टमाटो, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, 1 कप सोयाबीन भिजवलेलं, 4 ते 5 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळदी, सॉल्ट टू टेस्ट, गरम मसाला अर्धा टीस्पून आणि भाजलेलं खोबरं। सोयाबीन आपण बारीक कापून घेऊया। सोयाबीन बारीक कापलं की मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ना ते आतपर्यंत जातात, भाजी खूप सुंदर लागते। त्याच्यासाठी मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, टोमॅटो बारीक चिरलेला आहे, हिरवी मिरची स्प्लिट्स मध्ये कापलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। माझ्या मुलांना ही सोयाबीनची भाजी खूप आवडते आणि तुम्हाला सुद्धा आवडेल। ही भाजी एकदा करून पाहिली ना तुम्ही परत परत हीच भाजी करणार। तर आपण कढई तापत ठेवूया, त्यात तेल टाकू। तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी टाकू। मोहरी थोडी तडतडू द्यायची। एकदा की ती तडतडली की मग त्यात आपण जिरं टाकूया। जिरं टाकलेलं आहे आपण। जिरंही थोडं तडतडलं की मग त्यात आपण जिरं आता थोडं आपलं तडतडलं आहे। आता आपण त्यात कांदे टाकूया। कांदे आपल्याला फार शिजवायचे नाही आहेत, थोडंसं गुलाबी रंग, थोडंसं कलर ट्रान्सफर होईपर्यंतच फक्त शिजवायचं आहे। परतत राहायचं कांदे थोडा। दोन मिरच्या टाकू आपण आता। कढीपत्ता, टोमॅटो टाकू। टोमॅटो
खोबऱ्याचं वाटण टाकतोय. आणि धुवून कापलेले सोयाबीन आपण त्यात टाकून थोडं परतून घ्यायचं. वाफेवर शिजवत थोडं परतत मध्ये मध्ये बघत शिजवून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि जेव्हा आपण जे पाणी टाकलेलं ना, पाणी जेव्हा पूर्ण संपतं भाजीमधला, त्या टायमाला असं तडतडल्यासारखा आवाज येतो. त्या टायमाला समजायची की आपली भाजी झालेली आहे. कोथिंबीर टाकूया आपण. जितकी कोथिंबीर टाकून आपण तितकी चांगली लागते. कढीपत्त्याचा फ्लेवर झालं, कोथिंबीरचं झालं, त्याचे असे प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उभरून येतोय.